पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ख्रिसमस विषयी आपण चर्चा करणार आहोत. प्रियजन हो, आम्ही मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 1 ओवी 23 मध्ये आम्ही वाचतो. संदेश त्याद्वारे सांगून ठेवलेले जे वचन आहे ते आपण आज वाचतो. पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील. ह्या नावाचा अर्थ आमच्या बरोबर देव. प्रियजन हो, ख्रिसमस एक अनोखा सण आहे, एक वेगळा सण आहे. ख्रिसमस म्हणजे देव आमच्या सोबत राहण्यासाठी आलेला दिवस. प्रियजन हो, देवाने आमच्यावर खूप खूप प्रीती केली. आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 3 ओवी 16 मध्ये वाचतो. वचन सांगते, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचे तारण व्हावे, त्याचा आत्मा नष्ट होऊ नये, त्याला अनंत जीवन मिळावं, अशासाठी देवाने आपला पुत्र दिला. आणि मग पुत्र दिला तर पुत्र मग आमच्यामध्ये येऊन आमच्या मानवासारखा बनून, एक मानव बनून आमच्यामध्ये राहण्यासाठी त्याला पाठवलं. इन्कारनेशन म्हणतात त्याला. इन्कारनेशन, मानव बनला. एवढी नम्रता त्याने घेतली. मानव बनला, देव आमच्यामध्ये राहण्यासाठी आला. त्याचा अर्थ असा, येशूच्या नावाचा अर्थ इम्मानुएल. इम्मानुएलचा अर्थ आम्हा बरोबर देव. एक विशेष योजना आणि विशेष उद्देश, एक देवाची योजना, हे पूर्ण झालेला दिवस आणि आमच्या प्रेमाची भेट आम्हाला मिळालेला दिवस, मानवाच्या तारणाची वेळ आलेला दिवस आणि आमच्यासाठी आमच्यामध्ये देव आलेला दिवस म्हणजे हा नाताळ. आणि हे आनंदाची बातमी आहे. आणि हे नाताळ आमच्यासाठी एक विशेष मुक्ती योजना घेऊन येत आहे. आमचे तारण याच्यामध्ये पूर्ण होत आहे. आम्हाला तारण मिळत आहे, आमचा तारणारा मिळत आहे. हे देवाची मोठी भेट आम्हाला मिळत आहे. प्रियजनो, आम्ही ह्या ख्रिसमसला, ह्या नाताळाला एक देवाची भेट आणि देवाची एक विशेष योजना आणि आमच्या पापापासून मुक्तीची योजना असं म्हणून आपण ह्या ख्रिसमसला, ह्या नाताळाला स्वीकार करूया. आणि या नाताळासह आम्ही आमच्या मुक्तीची योजना आरंभ होत आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होऊया. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये तारणामध्ये सहभागी होणे म्हणजे येशूला आमचा मुक्तिदाता म्हणून स्वीकार करणे. तो येत आहे, तो आमच्यामध्ये राहणार आहे, तो आमच्यामध्ये वस्ती करणार आहे आणि तो आम्हाला पापापासून वाचवणार आहे. तर मग आम्ही स्वतःला तयार करणे आहे. स्वतःला तयार करणे म्हणजे देवाच्या इच्छेनुसार आपले अंतःकरण बनवणे. जे आमच्यामध्ये वाईट गुण आहे त्याला दूर करणे, जे वाईट सवय आहे ते सोडून देणे, जे वाईटाच्या मार्गाने आम्ही जात आहोत तो मार्ग सोडून देणे. आणि देवाने आम्हाला एवढे मोठे मान दिलेला आहे. देव आमच्यामध्ये वस्ती करण्यासाठी आलेला आहे, म्हणून आपण देवासह राहण्याचा प्रयत्न करूया. आणि देवासह राहण्याचा प्रयत्न किंवा देवासह राहणे म्हणजे काय? देवासह राहणे म्हणजे त्याच्या सोबत प्रार्थनेद्वारे. आम्हाला माहित आहे, योहानाचे शुभवर्तमान अध्याय 15 त्याच्यामध्ये येशूने सांगितलेलं आहे, तुम्ही माझ्यामध्ये राहिला आणि मी तुमच्यामध्ये राहिलो किंवा माझे वचन तुमच्यामध्ये राहिले म्हणजे तुम्ही पुष्कळ फळ देऊ शकता. तर आम्हाला सत्याचे फळ देणे आहे, आमच्या मुक्तीकडे आम्ही जाणे आहे, आम्हाला मुक्ती प्राप्त करणे आहे, म्हणजेच आमचे फळ आम्हाला उपलब्ध होते. म्हणून आम्हाला देवाच्या प्रार्थनेमध्ये, देवाच्या वचनामध्ये जुळून राहणे फार महत्वाचे आहे. सर्वात महत्वाची गोष्ट
येशू येत आहे, त्याला आपण अंतःकरणामध्ये स्वीकार करूया. अंतःकरणामध्ये स्वीकार करण्यासाठी आम्ही प्रार्थना करूया. देवाला सांगूया, देवा, तू आपल्या पुत्राला पाठवलास या धर्तीवर, त्याला इथं जन्म घेण्यासाठी जागा मिळाली नाही. मी आज माझं हृदय तुला देतो. माझ्या हृदयामध्ये तुझ्या एकुलत्या एक पुत्राचा जन्म होऊ दे. माझे हृदय तुझं निवासस्थान बनव. माझ्या हृदयामध्ये तुझी वस्ती राहू दे आणि माझा उद्धार कर, माझे तारण कर, मला पापापासून वाचव. अशी आपण तयारी करूया, प्रार्थना करूया आणि या ख्रिसमसमध्ये आपण या ख्रिसमसचा आनंद घेऊया, सहभागी होऊया.